आणि फलंदाजीसाठी दाखल दोन्ही पाहतोय आपण फलंदाज ज्याने दिवसभरात हे मैदान आपल्या नावावरती जणू काय केलेलं आहे ते दोन्ही फलंदाज आपण पाहतोय कैलास आणि राजकुमार. मात्र त्या ठिकाणी डायमंडच्या संघाला विसरून चालणार नाही आहे. डायमंडचा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. नक्कीच या ठिकाणी चिठीच्या रूपानं पुढे आलेला संघ असला तरी आपणही दोन सामने जिंकून पुढे आलेलो आहोत हे दाखवून दिलेलं आहे. आणि दरम्यान आपण पाहतोय प्रथम फलंदाजीसाठी कैलास आणि राजकुमार. कैलास आणि राजकुमार गोलंदाज नवीन गोलंदाज एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवला. पहिला चेंडू हवेमध्ये जातोय का आणि काय होतं या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय जो गोल्डन डक या ठिकाणी मिळू शकला असता. मात्र या ठिकाणी 2 धावा खात्यामध्ये जमा होता येतात. धनंजय सर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झेल सुटलाय. फायनलची मॅच आहे काय सांगाल आपण. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आता हेच सांगावं लागेल इथे तुम्हाला घ्यायच्यात कॅच. प्रणय कैलाश आणि राजकुमारी जोडी आहेत. पहिलं षटक घालण्यासाठी प्रणव आहेत. प्रणव पहिलं षटक घालतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. फायनलची मॅच आहेत. 2 धावाही आल्यात पहिल्या बॉलवरती. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक धावेला आता कन्वर्ट नाही करणार. एकच धावेत आहेत. प्रमोद सर काय पाहतात फायनलच्या मॅच मध्ये काय वाटतंय विश्लेषण काय कराल किती रन व्हायला हवेत. नक्कीच पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सेमीफायनलचा सामना होता आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की जवळजवळ 34 धावांचा. मात्र या ठिकाणी 34 धावा ठेवून चालणार नाही आहे कारण डायमंड सारखा मोठा संघ आहे. फायनलचा सामना आहे त्यामुळे साधारण मी म्हणतो आपण एक 50 धावापर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. 24 चेंडू आणि 50 धावा या ठिकाणी समीकरण काहीसं थोडंसं टफ होऊ शकतं आणि तशा पद्धतीचं या ठिकाणी खेळ होतोय का मैदानात पाहूया. दरम्यान आपण पाहतोय आता मात्र आक्रमकता दाखवेल का राजकुमार आक्रमक होईल का. कारण ज्या राजकुमारने पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप मोठा प्रयत्न केला होता परंतु तेवढंच त्याला योगदान मिळालं शकलं नव्हतं. आता मात्र या ठिकाणी होतोय का 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत का. नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. अतिशय चित्त्याच्या वेगाने पाहतोय आपण 2 धावा या ठिकाणी मैदानात पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने राजकुमारने स्वतःचं खातं खोललं वैयक्तिक आणि धावसंख्या संघाची नेऊन ठेवली आहे 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीवरती असताना प्रणव अतिशय किफायतशीर गोलंदाजी करतोय आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती 1 धावा आणि नंतर मात्र 2 धावा खर्च केलात प्रणयाने. नाही डबल 1 डबल. आता हा आकडा आहे सध्या 5. 3 बॉलचा केस संपलात. पुढचा बॉल मोठा पटका कळण्याचा प्रयत्न बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर थर्ड मॅनला तो येतोय जवळपास बॉलवरती पुढे येतोय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 6. पहिले 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. प्रमोद सर 6 धावा झालेल्या आहेत. फायनलची मॅच आहेत. चर्चा सुरू आहेत. फायनल जिंकणार कोण याची चर्चा तिथे सुरू आहे आता मैदानावरती. काही खेळाडू सांगतायत डायमंड जिंकू दे. काही खेळाडू सांगतात मेटल सेटिंग जिंकू देत. पण आज एशियन कंपनीचे खेळाडू जिंकणार आहेत हे विशेष आहे. नक्कीच आणि या ठिकाणी आपण पाहतोय मेटल की डायमंड. मेटल असू दे मेटलमध्ये आपण मानतोय गोल्ड. त्याच पद्धतीचा या ठिकाणी पाहतोय मेडूकडे चेंडू जातोय. पाहूया काय होतं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न या ठिकाणी सफल केला जातोय. मात्र तेवढा सुंदर थ्रोही येतोय. पुन्हा एकदा 1 जोडी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का निश्चितच नाही. बॅट सटकले फलंदाज असते आणि मात्र या ठिकाणी थांबावं लागणार आहे. 2 धावा 2 धावेन धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्या. स्कोर कार्ड बघा 2-1-2-1-2. हा नंबर नाही. हा एखादा टेलिफोन नंबर नाही तर हा स्कोर कार्ड आहे. 2-1-2-1-2 सध्या आकडे आलेला आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती सर किती येईल 1 येईल का 2 येईल. नाही आता इथून तर मोठ्या पटक्याची डिमांड आहेत. मोठ्या पटक्याची डिमांड आहेत कारण की रन होणं गरजेचं आहे. लेफ्टी बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती आहेत. पाहूया शेवटचा बॉल. हवेमध्ये खेळलाय बॉल. झेलची संधी नसेल. चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डेंजर झोन. डेंजर झोन कडे धावत होते प्रितेश. कव्हर नाही करू शकले त्या ठिकाणी विकेट किपर. 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलाय. थोडं वेगळं आलाय. 2-1-2-1-2-3 आलाय. एखादा टेलिफोनचा नंबर आहे तो सध्या पुढे आलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. 1 ओव्हरचा केस संपलाय. धावा झाल्यात 11 रन. एक पारितोषिक येते. जर मेटल सेटिंग संघ ही फायनलची मेटल सेटिंग संघ फायनलची मॅच जिंकतोय तर समीर शिंदे आणि पंकज
कलमुणकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेला आहे. ओ हो पारितोषिकाला 5,000चं समीरजी शिंदे पंकजी कलमुणकरची यांच्या माध्यमातून आहेत. खास करून मेटल सेटिंगनं फायनल जिंकलीत. 11,000 आणि 5,000 ॲड केलं तर आता आहे इथून प्राईज वाढणार आहेत. 16,000 17,000 पर्यंत जाणार आहेत. मजा येणार. पण सर दुसरी गोष्ट काय देशमुख सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती, आज शनिवारचा दिवस आहे, उद्या रविवार आहेत. आता काही जणांनी आज पूर्ण टेन्शन मोकळे केलेत. उद्या सर्व झोपून काढू शकतात आणि उद्या पण सुट्टी आहे. एशियन स्टार कंपनीला उद्या सुट्टी आहे आणि तिथून आता सर्व रिलॅक्स मोमेंट असताना मैदानावरती करणार आहेत. पाहूयात सेकंड ओव्हरला सुरुवात होत आहे. दुसरं षटक. पहिला बॉल वाईड आलाय. थोडं सॉफ्टच्या बाहेर गेला. पंच महेश पाटील सर आणि रोहिदास पाटील सरांनी आज चांगलं काम केलंय. समालोचक कक्षामध्ये आम्हाला खास करून 7 प्रमोद सरांनी दिलेत आणि त्याच्यानंतर मनीष पाटील जे स्कोररचं काम पार पडत आहेत. अल्पेश पाटील आमच्या पाठीमागे आहेत आणि प्रवीणजी पाटील, बाबूदा आणि जयेश हे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आहेत. बॅटची एज घेतल्या चेंडू पाठीमागे चाललाय. फ्लाय होत असताना पाहायला मिळतो. एक धावेत आहेत आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 13 धावा. पण देशमुख सर ही संपूर्ण स्पर्धा ज्यावेळी आमच्याकडे आली होती खास करून त्यावेळी मी सांगितलं की एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट मात्र आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी यूज करूयात आणि या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त क्रेज असलेला चॅनल म्हणून डीबीएन लाईव्ह आहेत. सर्व काही गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर क्लिअरिटी आहेत. प्लेअर पोझिशन पासून वॅगन व्हील ह्या सर्व काही गोष्टी म्हणजे तुम्ही एखाद्या स्टार स्पोर्ट्सला मॅच पाहतात की काय तसा अनुभव तुम्हाला तुमच्या घर बसल्या टीव्हीवरती देखील पाहू शकतात. आणि धनंजय एक गोष्ट इथे या ठिकाणी आपल्याला दाखवून होते. फायनल चालू आहे मेटल सेटिंग आणि डायमंड मध्ये आणि आणखी आता स्पर्धा कशामध्ये लागलेली आहे तर सामना कोण जिंकणार आणि कोण किती प्राइज देणार त्याच्यामध्ये. राकेश भाई यांच्याकडून जर डायमंड संघ जिंकतोय तर राकेश भाई यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही आता तेच होणार आहे ना. म्हणून म्हणलं ना कहाणी एका बाजूला आली तर कहाणी दुसऱ्या बाजूला येणार. दुसऱ्या बाजूनही वाढणार. आज अंधेरीचं शेअर मार्केट सर्व इथे झालंय. पूर्ण शेअर मार्केट मुंबईचं शेअर मार्केट आहे कोपरीच्या मैदानावर आलाय. शेअर मार्केट आलाय. सेन्सेक्सही वाढलाय. आकडा 500चा नाही आता 500 मध्ये आणखीन एक 0 वाढलाय. 5,000 वरती आहे. हे सवाल 5,000 का आहे कोणाला तरी मिळणार आहेत. दोघांपैकी एकाला मिळणार आहेत. मेटलला मिळणार की डायमंडला मिळणार हा प्रश्न फक्त असणार आहे. रन झाला 15. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉलचा कल मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटने लेग स्टंप मिस केलं. वाईड आलाय. पाठीमागे एक रनही घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय. भाग मिल्का भागवाली कहाणी आहेत. रनिंग बिटवीन द विकेट करायचे. 2 धावा आल्यात. 2+1 एकूण 3 धावा आल्यात आणि आज किती वाईट टाकल्यात हेही नाही काउंटिंग करू शकत. इतके वाईट आल्यात आणि पंच वाईट देऊन एक्सरसाइज त्यांची जास्त झालेली आहेत. प्रमोद सर नक्कीच आणि यामध्ये आपण सकाळपासून पाहतोय की तो रिले स्प्रे सर तो आपल्याला पंचांना जाताना देऊन जावं लागणार आहे कारण त्यांचे हात सारखे समांतर होऊन त्यांचे हात दुखायला लागलेत. नाही एशियन कंपनीत होता रिले स्प्रे पंचांनाच देऊन टाका आज संध्याकाळी. रन झाल्यात सध्याच्या घडीला 18. 1-8. पुढचा बॉल ड्राईव्ह केला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. 19 धावा झाल्यात. 1-9 ऑन स्कोर कार्ड लगवल्यात. नक्की सर 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे कारण डायमंडचा संघ तोही तेवढा आक्रमक आहे. मोठे फलंदाज त्या ठिकाणी आहेत. मोठे फटके मारू शकतात आणि धावा चेस करू शकतात. अशा पद्धतीने चित्र दिसेल. पुन्हा डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न. समोरच चेंडू मारलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूची चांगली फील्ड झालेली आहे. कोणती धाव नाही आहे. फलंदाजाला त्या ठिकाणी थांबावं लागणार आहे. नक्कीच आपण त्या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव पाहत होतो. पंकज कळमुणकर आणि समीर शिंदे यांच्याकडून सेटिंगचा संघ जर जिंकतोय तर त्यांना 5,000 रुपये आहे आणि राकेश भाई यांच्याकडून जर डायमंडचा संघ जिंकतोय तर त्यांच्याकडून 5,000 रुपये आहे आणि तेजसने आता जर विकेट काढली तर त्या ठिकाणी 200 रुपये. नक्कीच अजून अजय सोलकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागले. जर तेजसने या षटकामध्ये विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक अजय सोलकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. अजित सोलकर थोडासा माफ करा नावात थोडीशी गडबड होते पण तो अजित सोलकर यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय तेजस याला. अजित सोलकर आहे सध्या तेही पाहतात आपण आपल्या वरती आल्यात कमेंट्री बॉक्समध्ये. रन झाल्यात 20. फायनलची मॅच आहेत. मेगा फायनलचा मॅच आहेत. एशियन स्टार चषक. शेवटचा बॉल फुल टच बॉल मिस केलं आहेत. आयुष्यामध्ये कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अन्नाचा कण
आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुलटच बॉल वाया जाऊ द्यायचा नाहीत. फुलटच बॉल वाया जाऊ दिलायत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये रन आहेत 10च्या सरासरीनं 20 धाबा. जगतराज 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 पहिला बॉल खेळला पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आल्यात. एक घेतला दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धावाही कंप्लीट होणार आहे. दया धावा निर्णायक असणार आहे. 2 धावा येतात 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती ऍड झाल्या. संघाची धावा धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. प्रितेश शिगवण आहेत. पाठीमागे स्ट्रोक खेळलाय. एरियल रूट घेत असताना बॉलला पाठवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी बॉलवरती बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झालं. संघाची धावसंख्या 23 आफ्टर 2.2 ओव्हर्स 2.2 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 23 धावा. प्रमोद सर. नक्कीच आणि धनंजय सर आपण जर बघितलं आपण या ठिकाणी 2.2चा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 23 आणि जर या सरासरीने आपण पाहतोय तर साधारण एक 45चा पल्ला. आणि या ठिकाणी खेळाडूने रिटायर्ड हर्ट झालेला आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होतोय. नक्कीच सकाळपासून क्रिकेट खेळताना आपला फिटनेस जो आहे तो फिटनेस या ठिकाणी थोडासा आपल्याला कमी पडताना दिसतोय. काहीच इजा झालेली आहे आणि ते शरीर साथ देऊ शकत नाही आहे. पण दरम्यान नवीन फलंदाज दाखल झालाय. सामना मात्र चालू राहील. अजूनही राजकुमार मैदानामध्ये तळ ठोकून तयार. पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळलाय. बॉल काय होतंय आणि चेंडू होतोय सरळ 2 क्षेत्ररक्षकाला भेदून सीमा पार षटकार. कमांड डीजे. थँक्यू. नवीन बॅटर राजकाळे मैदानावरती आलेत आणि 6 धावेने धावसंख्या वाढलेत. दुखापत झाले असेल तर पाणी मैदानावरती पाठवा. नाही पाणी पाठवा. त्यापूर्वी पंच चौकार आला होता ना. 6 होता. 29 धावा झालेल्या आहेत. 29 ऑन स्कोर कार्ड लगावले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. आफ्टर 2.4 ओव्हर्स नाव 29. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात. बॉलवरती वेगाने फेकी चांगली. कव्हरही चांगलं झालं आहे. धोक्याची घंटा वाजू लागलंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. धावा धावफलकावरती 31 धावांनी जसं आपण उल्लेख केला की मेटल सेटिंगला 5,000 रुपये आहेत. समीर शिंदे साहेब आणि पंकज कलमुंडकर जी यांच्या माध्यमातून आहेत. तसंच दुसऱ्या बाजूला डायमंड संघाला राकेश भाई यांच्याकडून 5,000 आहेत. आणखीन एक महत्वाची बाब आहे. हवेमध्ये खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक थोडं पुढे आले. अजूनही बॉल पकडापकडी सुरू आहे. तिथून हातामध्ये चेंडू येतच नाही. 2 धावाल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 3 ओव्हर नंतर रन धावफलकावरती बनवले गेलेत. त्या मात्र जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहेत 32-32. तो आहे ना राजकुमार आहे पलीकडचा. तो राजकुमार दुसरा राजकाळे नाही. तो आउट झाला ना. कोण नाही. तो रिटायर्ड झाला ना. दुसरा रन आउट झाला ना. अच्छा ओके. हां नवीन आला. बॅट्समॅन सांगा प्लीज. नाहीतर बॅट्समॅन बॉलर आम्ही काही करू शकणार नाही. मग कोणाचं चुकीचं गेलं त्याला आम्ही जबाबदार नाही आहोत. ही लक्षात बाब घ्या. का फायनलची मॅच आहे. तुम्ही 12वे पाठवत नाही तर आता मराठीत सांगितलेलं समजत नसेल तर मला इंग्लिशमध्ये पण बोलावं लागेल. बॉलर सूरज आल्यात. का नावं सांगा. नावं गरजेचे आहेत. शेवटचं षटक आहेत. 32 धावा झाल्यात.
बॅटची एज घेते चेंडू पाठीमागे चाललाय धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रमोद सर रन धावफलकावरती लगावले गेले 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच सर. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकांमध्ये साधारण एक आता आपण 50 धावांचं टार्गेट सेट करत होतो, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. मात्र या ठिकाणी 40+ धावा होत आहेत का? दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी खेळून झाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळालेली आहे. दुसऱ्या चेंडूचा सामना कसा पद्धतीने केला जातो, मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी फायनलायझेशनमध्ये चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच होणार नाही आहे, कारण अतिशय वेगाने त्या ठिकाणी यष्टीरक्षक गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपल्याला डायमंड संघाकडून पाहायला मिळालंय. जर तो झेल वेगाने जो क्षेत्ररक्षक गेला आणि तो झेल पाठीमागे पडला, तो जर अंदाज घेतला तर तोही झेल चांगला होऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी योग्य ठिकाणी रोख देऊ शकले नाहीत, योग्य वेळी थांबले नाहीत आणि त्या ठिकाणी झेल सुटला. मात्र त्या ठिकाणी आता आपण पाहतोय की धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. 34 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय बॉल. विकेट किपर झेलवरती येण्याचा प्रयत्न त्याला प्रामाणिकपणे केलाय, पण कॅच नाही झाला. दुसराचा प्रयत्न फेकी खराब आहेत. अंडरआर्म फेकी कराल तर तुम्हाला त्या गोष्टी भाग पडणार आहेत. फेकी चांगली झाली असते कदापि दुसरी धाव धोक्याची ठरू शकली असते, धोक्याची घंटा वाजली असती आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या 36 धावा लगावल्यात. ही स्पर्धा एशियन स्टार चषक आज संपूर्ण दिवसामध्ये 5000 प्रेक्षकाने पाहिलेली आहे, त्यामुळे हेही विशेष आहे. 5000 प्रेक्षक, 5000चं बक्षीसही आहेत आणि 5000 लोकांनी पाहिलंय. ओ चांगला बॉल पाहिला मला. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी त्या ठिकाणी. रेस लागलाय 2 क्षेत्ररक्षक बॅट्समॅन आणि विकेट किपर मध्ये अखेरीस विकेट किपर जिंकलाय. बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर गॉन. धन्यवाद. तिथून विकेट आलं प्रमोद सर आणि विकेट आल्यानंतर आता धावसंख्या आहे ती धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची एकूण धावा धावफलकावरती 36 धावा. नक्कीच 36 धावा. अजूनही या षटकात बघितलं आपण तर 2 चेंडू शेष आहे आणि नवीन फलंदाज दाखल होतोय तेजस. मात्र या ठिकाणी आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे फलंदाज राजकुमार याला. राजकुमार पाहूया काय करतोय. अजूनही अतिशय सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धावाही नाही होणार पूर्ण. त्या ठिकाणी चूक केलाय स्ट्राईक यांच्या फलंदाजाने आणि त्या ठिकाणी थांबायचं होतं, मात्र थांबू शकला नाही आहे आणि खेळीला मिळतोय पूर्णविराम. राजकुमार गॉन. मला वाटतं आमचे डीजे या ठिकाणी बिझी झालेले आहेत, परंतु चालू सामन्याकडे पाहतोय पण आतापर्यंत. थँक्यू डीजे, थँक्यू. 37 धावा धावफलकावरती लागलेले आहेत आणि या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. 1 पाहूया काम कोण करतंय. नेक इनाम मिळणार आहे अनेक. नक्कीच पाहूया. नवीन मिलन बॅट आणि बॉलचं जर मिलन झालं ना तर चेंडू नक्कीच सीमापार होणार आहे. तो मिलन या ठिकाणी त्यांचं मिलन करतोय का पाहूया. आणि तो सुंदर आवाज या ठिकाणी पाहायला मिळतोय का आणि चेंडू सीमापार होतोय का षटकार. कारण आतापर्यंत धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 37 धावा. 1 चेंडू पाहूया किती धावा येत आहेत. 6 4 2 1 डॉट. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण संपूर्ण कहाणी आपल्याला पाहायला मिळाली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि दरम्यान शेवटचा चेंडू सूरजाचा मिलन. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. चेंडू होतोय डॉट. कोणती धाव नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली 37 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या 38. सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया जिथे चालू आहे एशियन स्टार चषक 2025. थँक्यू. 1 इनिंग संपलेली आहे, मात्र 1 इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मेडल सेटिंगने बॅटिंग प्रथम क्षेत्ररक्षण जिंकून बॅटिंग केलेली आहे आणि बॅटिंगने जिंकण्यासाठी डायमंड संघाला आव्हान ठेवलेलं आहे समोर.
38 धावांचा. नक्की पाहूया कशा पद्धतीचा खेळ केला जातोय. अंतिम सामना, चेंडू असणार आहे 24, जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 38 आणि 38 धावांचा खेळ कसा पाठलाग केला जातोय का रोखून धरतोय मेटल सेटिंगचा संघ. कारण सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं होतं 34 धावा या ठिकाणी रोखून धरल्या होत्या त्या ठिकाणी मार्केटिंग संघाला, आणि मार्केटिंग संघाला त्या ठिकाणी त्यांनी 34 धावांचं आव्हाने पार करू दिलं नव्हतं. चांगली सुरुवात मार्केटिंग संघाने केली होती आणि तरीही त्या ठिकाणी मेटलच्या संघानं आपला जी मेटल सेटिंग संघाने आपली जी हिंमत आहे ही हिंमत सोडली नव्हती आणि शेवटपर्यंत आपला विजय त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केला होता. आणि आता मात्र या ठिकाणी फायनलचा सामना आहे. डायमंड आहे समोर. नक्कीच डायमंड आपल्याला आकार घेण्याचा प्रयत्न करेल. हा प्रेक्षक वर्ग आहे. सध्या आपण कॅमेऱ्यामध्ये दृश्य पाहतायत जिथे मैदानावरती असलेले सर्व प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सध्या आपल्या कॅमेरामॅनने दाखवलेत. आता काही तिथे चर्चाही सुरू आहेत कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं, कशा प्रकारे रोखायचं. फक्त एक विनंती आहे, मेटल थोडं घाई करा आणि डायमंड बॅट्समॅन पाठवा, मेटल फिल्डिंग लावा. कारण वेळ नाही आता चर्चा करण्यासाठी वेळ नाही आहे. तुम्हाला 4 षटकामध्ये त्यांनी वेळ दिलाय, वेळ घेतला तर कदापि डायमंडला भारी पडेल. म्हणून चला आम्ही सांगतोय मेटल फिल्डिंग लावा. डायमंडचे बॅट्समॅन आहेत, डायमंडच्या बॅट्समॅननी चला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. हा चला क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेल्या बॅट्समॅनही आल्यात मैदानावरती. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेला आहे आणि एशियन स्टार कंपनी आयोजित एशियन स्टार कंपनी लीग 2025 पाहतायत. सध्या टॉस का बॉस आहे, हा टॉस का बॉस दाखवला जातोय. ती बाईक आहेत पण ती बाईक मॅन ऑफ द सिरीजला नाही आहे, ती कोणाची तरी आहे. टॉस का बॉस जवळ जी बाईक आहे एशियन स्टार कंपनीनं कदापि आता पुढच्या वर्षी बाईक पण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत, पण बाईक आहे ती बाईक आता सिरीज नाही आहे त्यामुळे ती दाखवली जातात. त्याच्यानंतर पहा हे आपले सर्व आयोजक आहेत. सध्या त्या ठिकाणी अरुण याच्यावरती कॅमेरा आहेत. त्याच्यानंतर वरती आपले असलेले सर्व आयोजकांची टीम आहेत. अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी घेतलं आहे. कारण सकाळी सुरुवात झाली म्हणजे एक गोष्ट देशमुख सर आहेत की आता बाकी काही कोकणातल्या मॅचेस होतात, मंडणगड रत्नागिरी या बाकीच्या लीग मॅचेस असू द्यात, आम्हाला 7 वाजता जावं लागतं. तर बाकीच्या मॅचमध्ये 10 वाजता समालोचन सुरू होतं, पण बाकी तुमच्या मॅचेस असला की लवकर सुरू होतं. लवकर सुरू झालेली स्पर्धा होती. सकाळी परफेक्ट सर्वजण आटलेले होते आणि मला तर सातत्याने कॉल करत होते, खास करून सुनील काका. त्यांचे मला रोज मागच्या 4-5 दिवसापासून रोज कॉल चालू होते आणि रोज कॉल चालू होते की धनंजय कशा प्रकारे आयोजन करायचं, काय करायचं, कशा रीतीनं व्हायला हवं. त्यांना सांगितलं होतं की टेन्शन घेण्याची गरज नाही, काही गोष्टी आपण फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून केल्या तर त्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही संपूर्ण स्पर्धा आज खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आम्हाला साथ कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याने दिली ते प्रमोद सर आहेत. प्रमोद सर आपलेही धन्यवाद आहेत, कारण आदर्श शिक्षक आहेत, ते आदर्श विद्यालयाचे शिक्षक आहेत आणि मला साथही देत आहेत. मागच्या काही आता स्पर्धेमध्ये त्यांनाही आम्ही जोडीनं घेतोय, कारण की बऱ्याच स्पर्धा आहेत एकट्याला नाही होत, जमत नाहीत, त्यामुळे थोडंसं जवळपास घ्यायला लागतात आणि त्यामुळे प्रमोद सर त्यांनी साथ दिल्यात, तर साथीचं मनापासून आपला आभार आहेत. DBN हे असं एकमेव चॅनल आहे की आज एकाच वेळी 4 ते 5 ठिकाणी स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावरती आहेत. बऱ्याच स्पर्धा म्हणून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण चूजही केलं की DBN लाईव्ह ठेवलं. एक बेस्ट क्लिअरिटी असलेलं चॅनल वर्षभरामध्ये तुम्ही कधीही पाहू शकतात. तुम्ही काय केलं तर DBN लाईव्हला तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतात, तिथे तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तर सुरू होईल फायनलच्या दुसऱ्या डावाला. प्रमोद सर जॉईन आहेत, मॅचच्या दिशेने वळूयात. टार्गेट 38 आहे, पण मागच्या मॅचमध्ये मेटलनं हेच केलंय, मेटलला नाही विसरायचं. मेटलनं मागच्या मॅचमध्ये मार्केटिंगला 34 रन नाही करू दिल्या. आता थोडं जास्त आहेत पण काय होणार त्याची चर्चा आहे. प्रितेश आहे स्ट्राईक एंडला. प्रितेश शिगवन आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिचित मैदान आहे प्रितेश यांचं हे. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहेत आणि आता काही विकेट किपर पण शहाणे असतात, माहिती आहे का माहिती आहे का, वाईट आहे त्यांना माहित आहे पण ते मुद्दाम अपील करतायत. मग पंच काही दबाव होतील, पण पंचही आहेत, पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहेत, त्यामुळे पंचही सांगतात व्हाईट बॉल आहेत, एक्स्ट्रा बॉल आलाय प्रमोद सर. नक्कीच आणि सुरुवात वाईट जर झाली असती तर तुम्ही म्हटलं तसं की यष्टी रक्षक सुद्धा हुशार असतात, त्यांना ते अंपायरचं जे लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपवर खेळवण्याचा प्रयत्न, चेंडू विटकाला मिड विकेटच्या डोक्यावरून धावा मिळतील 6. षटकार.
थँक्यू. नाही ना, आता तिथे काही नाचतायत, फटकाही पहिला सिक्सर आल्यात, पण काही जणांच्या आता घरातून कॉल पण आल्यात, बाबा नीट नाच नीट नाच, हे पण सांगितलंय. रंग रंग असतात माणसाचे, रंग माणूस दाखवत नाही, पण रंग नंतर माहीत पडतात. त्यामुळे त्याही गोष्टी आहेत. धावा धपलक्यावरती 25वा षटकार आलाय, 25. आणखीन एक फटका खेळा ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतात, दुसऱ्याचा प्रयत्न, भाग बिलका भागवाली कहाणी. हुसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगाने सध्या प्रणव धावतोय. काय रनिंग आहे त्याची. नक्कीच नक्की अतिशय चित्ताच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत, कारण त्याला माहिती आहे, प्रणवला माहिती आहे प्रितेशला आपण स्ट्राईक रेटवरती जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर हा सामना डायमंड संघ लवकर संपवू शकतो, आणि ती क्षमता प्रणयमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार, दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू भिरकावलाय, चेंडू जाणार आहे दन दन करत सीमा पार चौकार, 4 धावा. कमॉन डीजे. हा प्रितेश शिगवण आहे, प्रितेश शिगवण. थँक्यू. हा प्रितेश शिगवण आहे, बऱ्याच वेळा या मैदानावरती तो खेळलाय, बॅटिंग सध्या करतोय. नो 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 आलाय, नो आलाय, नो बॉल आलाय, नो बॉल आलाय. पंचाने सांगितलंय थोडासा पाय पुढे गेलाय का, आणि पायाचं संतुलन नाही ठेवायचं आहे. पाय पुढे गेला तर पंच सांगणार नो बॉल, नो बॉल आलाय, मग पुढचा बॉलही आलाय, फ्री. नक्कीच नक्कीच. मेटल संघासाठी काय असेल हा, दुधामध्ये मिठाचा खडा आहे का, की डायमंड संघामध्ये दुधामध्ये साखरेचा खडा आहे. आणि पुन्हा एकदा उत्तुंग फटका फटकावलाय, पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक येतोय, अंदाज घेतलेला नाही आहे, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. झेल कोणाचा सुटलाय, प्रितेशाचा. 2 धावा मिळतील, तिसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय का, निश्चितच नाही, या ठिकाणी थांबावं लागणार आहे. मात्र सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि एक गोष्ट आहे की या ठिकाणी झेल सोडलाय प्रितेशाचा, हा मात्र मोठा धक्का असू शकतो मेटल सेटिंग संघासाठी. आणि व्हाईट टी शर्ट वरती तिथे एक जण आहे, तो नाचतोय, काय सुटल्यावरती तो उड्या मारतोय, फोनवर पण बोलतोय, फोनवर काय समजतो नाही माहीत, पण उड्या मारतोय. तिथे काय व्हाईट शर्टावरती, व्हाईट टी शर्ट वरती सोडून दिला बॉलला, लेथ केलाय, पंचाने सांगितलंय वाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा आलाय, एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावपलकावरती 17 धावा झाल्यात. 20 बॉलचा खेळ आहेत आणि 21 धावेची गरज आहे. प्रितेश शिगवण जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत चित्र वेगळं असणार आहे. नक्कीच. आणि प्रितेश शिगवण आतापर्यंत आक्रमकता दाखवून दिली आहे, कारण त्याला माहिती आहे याच्यानंतर यांची गोलंदाजी जी आहे त्या गोलंदाजीची स्ट्रेंथ आपण पाहिलेली आहे मेटल सेटिंग या संघाकडे. मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि क्षेत्ररक्षण काहीसं पाहिलं आपण तर मेटल सेटिंग या संघाचं क्षेत्ररक्षण तितकंसं दर्जेदार नाही आहे, कारण आपण फायनलचा सामना खेळतोय. फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याकडे 38 धावा मात्र चेसिंगसाठी ठेवलेल्या आहेत. आणि अशा वेळेस आपली जर अशी क्षेत्ररक्षण असेल तर आपण त्या ठिकाणी सामन्याला गमवू शकतो. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र जोरदार वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण होईल आणि पहिलं मला वाटतं या ठिकाणी षटक समाप्त होतील. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 20. कमांड डीजे. थँक्यू. आता मात्र समीकरण बरोबरीच आहे. 18 चेंडू आणि 18 धावा. निर्णायक या ठिकाणी षटक हाताळण्यासाठी कोण आलाय, गोलंदाज, नवीन गोलंदाज दाखल झालाय, गोलंदाज महेंद्र भुवड ज्यांना मागच्या सामन्यामध्ये आपली उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला होता. आणि या ठिकाणी झेल सुटतोय. काय होतं या ठिकाणी, जे व्हायला नको ते या ठिकाणी झालेले दिसते. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झाले चूक आणि या चुकीचं भुगतान मात्र करावं लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी पाहता 4 धावा ना, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मोठा आक्रमक फटका होता, क्षेत्ररक्षकाला काहीसा चेंडू समजला नाहीये. 2 धावा आणि वारंवार जीवनदान मिळते प्रितेशाला. नक्कीच जीवनदान खूप महत्वाचं जीवघेणी ठरू शकताय. स्लॉग स्वीप करायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्कच नाही झाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल तिथून आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. डॉटही खूप महत्वाचे आहेत, रनही समोरच्याला करायचे आहेत आणि प्रितेश शिगवण यांच्याकडे ती क्षमता आहे, पोटेन्शियल या खेळाडूकडे आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न सध्या प्रितेश शिगवण करतायत. फुलटॉस बॉल समोर फिरकावलाय, झेल
अटेम्प्ट केला, झेल नाही घेऊ शकले. हा झेल खूप निर्णायक होता. प्रमोद सर, प्रितेश नक्की खिशामध्ये लग घेऊन फिरतात की नाही माहीत, पण पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांना 3 जीवनदान मिळाले. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 जीवनदान मिळालेले आहेत, हे विशेष आहे. या मॅच मध्ये यांना सुद्धा 3 जीवनदान मिळालेलं आहे. कारण धनंजय सर आपण पाहिलं की जो क्षेत्ररक्षक आहे या क्षेत्ररक्षकाने बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 झेल आणि मात्र घ्या त्याचा समाचार, खरपूस समाचार या ठिकाणी बॅटने दिलेला आहे. प्रितेशाने धावा आहेत 6. थँक्यू. रंगलाय क्रिकेटचा खेळ रंगलाय, मॅच रंगलाय आणि दोघांनाही माहीत आहेत आता इथून आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे. प्रितेश शिगवण श्रमता या खेळाडूकडे आहे, दाखवलंय. पुन्हा एकदा आपण पहिला मोठा प्रकार खेळायचा प्रयत्न, तिथून बॅटला लागून चेंडू निघून जातोय. तोपर्यंत एक धाव येत आहेत प्रमोद सर. नक्कीच. आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सगळ्या. आता मात्र धनंजय सर एका गोष्टीचा उल्लेख आपण करूया. जो प्रणव नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत उभा होता तो प्रणव आता आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. म्हणजे आतापर्यंत जेवढे चेंडू खेळलेत ना ते संपूर्ण हे प्रितेशने खेळून गेलेले आहेत. आणि प्रितेशला या ठिकाणी वारंवार जीवनदान मिळालंय आणि त्याचा या ठिकाणी फायदा त्यांना पुरेपूर उचललेला आहे. आणि पाहतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावतोय. आणि ज्या कामासाठी महेंद्रला पाठवलं होतं ते महेंद्रने काम केलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झेल सुटला, त्यानंतरचा एक डॉट चेंडूने पुन्हा एकदा झेल सुटला आणि या 2 झेल सुटलेल्याचा फायदा संपूर्ण प्रितेशाला मिळाला. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूक. थँक्यू. धाब्यांची गरज 7 धाब्याची गरज आहे. 7 धावा इथं हव्या आहेत मॅचला जिंकण्यासाठी. पाहूयात. फटका खेळलाय, पुन्हा एकदा चाललाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. 6. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. जल्लोष गगनात पावेनासा असा जल्लोष सुरू झालेला आहे. टीम डायमंडनं दाखवलाय या एशियन स्टार चषकामध्ये आमच्या नावाचा का चर्चा केलंय ते दाखवून देतात सध्या. आणि एका धावेची गरज असताना ती धाव मात्र मैदानावरती घेतली जाते की काय, तिथून फायनल जिंकलाय टीम डायमंड. ये सोनियाचे दांडन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार म्हणतात सोनियाचा हार ग. पंच स्टम महेश पाटील स्टम घेऊन या. पंच महेश पाटील स्टम घेऊन या. 6 स्टम.